ऑफिसच्या डब्यासाठी भाजीपोळी खाऊन कंटाळा आला ना, तर हे 4 मस्त असे भाताचे प्रकार आहेत बरं का. आणि हे अतिशय पौष्टिक वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत. सोयाबीन आहे, सोया चंक्सचा पुलाव आहे, पनीर पुलाव आहे, त्याच सोबत दही बुत्ती आहे. अतिशय रुचकर खमंग लागतात आणि हे भात बनवायची तयारी पण तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना डब्यासाठी 4 वेगवेगळ्या प्रकारचे भात कसे बनवायचं ते बघणार आहोत. अतिशय पौष्टिक आणि रुचकर हे भाताचे प्रकार आहेत आणि ॲट द सेम टाईम त्यासोबत 4 लागणाऱ्या कोशिंबिरी हेही आपण बघणार आहोत या पूर्ण रेसिपीमध्ये. तर सगळ्यात आधी आपण बनवतो सोया चंक्सचा पुलाव. तर सोया चंक्सचा पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आहे ना काय होतं ना, सोया चंक्सचा कधी कधी फार उग्र वास येतो, तो आवडत नाही. मग तो उग्र वास किंवा त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी काय करायचं, पाणी उकळून घ्यायचं, गॅस बंद करायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि मग सोया चंक्स घालून घ्यायचे. जितके तुम्हाला चंक्स हवे तितके घाला. साधारण या प्रमाणात मी पाव कप सोया चंक्स घेतलेत आणि 10 मिनिटं त्या पाण्यात ते मुरू देत. 10 मिनिटं सोया चंक्स पाण्यामध्ये छान मुरले, ते मिश्रण हलकं थंड झालं की जितकं शक्य असेल तितकं त्यातलं पाणी निथळून काढा, पिळून पिळून काढा हाताने. पूर्ण सुके सुके ते सोया चंक्स झाले पाहिजे. सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायचं आणि पाणी निथळून काढायचं. पुढची स्टेप त्यातला उग्रपणा 100% जाण्यासाठी इथे 1 चमचाभर तव्यात तेल गरम केलेलं आहे. हे शिजवलेले आणि पाणी निथळलेले सोया चंक्स या तेलामध्ये परतून घ्यायचे. एक 5 ते 6 मिनिटं छान असे सुके सुके होईपर्यंत परतायचे. यामुळे त्या चंक्सला चवही खूप छान लागते आणि ॲट द सेम टाईम त्याचा उग्रपणा पूर्ण निघून जातो. म्हणजे अजिबात तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही हे सोया चंक्सचा पुलाव खाताय. चला, आता हे सोया चंक्स आहेत ना मोठ्या गॅसवरच परतून घ्या. मंद आचेवर केलात ना की त्याला प्रचंड वेळ लागतो. बघा, छान असे सोनेरी रंगावर खरपूस परतून झाले तेलामध्ये. आता या स्टेजला यामध्ये घालूयात 1 चमचाभर दही. दही नाही घातलं तरी चालेल, पण बाकी मसाले जरूर घाला. लाल तिखट, थोडा गरम मसाला, धणेपूड, चवीपुरतं मीठ. त्या दह्यावरच घालायचं कोथिंबीर. आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं. दही यासाठी घातलं की दह्याचा छान तो एक आंबटपणा त्या सोया चंक्सला लागतो आणि हे जे मसाले घातलेत ना तेही करपत नाही, पण आंबटपणा अजिबात उतरत नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. आता छानपैकी आपले सोया चंक्स बनवून तयार आहेत. हे काढूयात एका प्लेटमध्ये. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, आता त्याच तव्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं. यामध्ये घालायचं जिरं. जिरं छानपैकी फुललं पाहिजे. तमालपत्र घालायचं. हवा असेल तर खडा मसाला पण घालू शकता. थोडासा कांदा. कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. चला, इथे की नाही हा कांदा छानपैकी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो. हे 1 सर्विंग साईजचं मी करते. एक छोटूसा कांदा बारीक चिरलेला आणि अर्धच टोमॅटो पुरेसं होतं. यामध्ये आपण घालूया पाव चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे परतून घेऊया. म्हणजे 1 डबा भरेल इतकाच पुलाव आपण आज करतो सिंगल सर्विंग साईजमध्ये. आता कांदा टोमॅटो छान परतून झालाय. यामध्ये अगदी थोडंसं मीठ, म्हणजे कांदा टोमॅटोला चव लागेल इतपतच. आणि यामध्ये घालूयात आता शिजवलेला भात. तर भात मोकळा कसा शिजवायचा याचे खूप साऱ्या एपिसोड्स मी केलेले आहेत, नक्की चेक करा. आता मसाले मी आधी का नाही घातले, कांदा टोमॅटोच सांगते. आधी जर मसाले घातले ना तर भातामध्ये त्याचा रंग उतरत नाही. त्यामुळे भातावर मसाले टाकायचे, मग ते परतायचं, म्हणजे भातालाही छान रंग लागतो. लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि यावरही मीठ. भात शिजताना पण मी मीठ घातलं आहे, त्यामुळे थोडंसं बेताने मीठ घालायचं. आता हे छान परतून घ्यायचं. आहा, मस्त खमंग असं सुवास दरवळतोय. 2-3 मिनिटं तरी परतूयात, कारण कच्चे मसाले आपण भातावर घातले, ते तेलामध्ये छान परतले गेले. चला, आता इथे मस्तपैकी हा पुलाव परतून झालेला आहे. आता यावर घालायचे हे सोया चंक्स जे आपण मस्त परतून घेतलेले आहेत.
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे यामध्ये मिसळून घेऊयात. वा, कमाल, बहारदार दिसतो हा पुलाव. आता हा आपला सोया चंक्स पुलाव देखील बनवून आहे तयार. आता हा खायचा कशासोबत, तीच तर मज्जा आहे. आता हा झाला पौष्टिक पुलाव आपला. सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. पण आता जर आपल्याला लोह हवं असेल तर काय करायचं, बीटाची कोशिंबीर करायची, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं कॉम्बिनेशन. गुलाबीसर बीटचा रायता आणि हा पुलाव. हा रायता आहे ना, तुम्ही आदल्या दिवशी बनवून तयार ठेवून डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी घेऊन जाऊ शकता. हा रायता बनवण्यासाठी काय करायचं, दही घ्यायचं एका बाउलमध्ये, त्यामध्ये लाल तिखट घालायचं, चाट मसाला घालायचा चवीपुरता, अगदी चिमूटभर चवीपुरतं काळं मीठ घालायचं आणि साधं मीठ. छान एकजीव हे दही करायचं. मग त्यामध्ये घालायचं किसलेलं बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर तयार घालायची. आहा, काय दिसतं भारी. आणि मग हे छान एकजीव करून घ्यायचं, मस्त एकत्र करायचं. आता हा आपला बीटरूट रायत्याचा बेस तयार झाला. आता त्यावर खमंग फोडणी पण बसली पाहिजे की नाही. मग फोडणी करता तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान फुटली की त्यामध्ये घालायचं जिरं. जिरंही छान फुललं की मग त्यामध्ये घालायचं हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. आणि अशी ही तयार झालेली खमंग चुरचुरीत फोडणी बीटच्या मिश्रणावर घालायची, मिसळायची आणि सोया चंक्स पुलावसोबत आपला बीटचा पण रायता फटाफट बनवून तयार होतं. आता बनवूयात पौष्टिक असा पालक पुलाव. या पुलावची तयारी देखील तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. आता तेल गरम केलं आहे, यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू आणि छान खरपूस होईपर्यंत काजू तळून घ्यायचे. चला, काजूला मस्त असा कुरकुरीत झालेले आहेत, छान असा खरपूस रंग आला की आता हा तळलेला काजू देखील आपण काढूयात. हा आहे ना, डब्यात नेताना छोटूशा डब्यात नेऊ शकता, म्हणजे त्याचा क्रंच जो आहे तो आहे तसा राहतो आणि काजू मऊ नाही पडत, खायला भारी लागतं. आता याच तव्यात फोडणी घालायची. त्यासाठी सगळ्यात आधी घालूयात जिरं. आता हे पुलावचे प्रकार बनवताना ना, जाणीवपूर्वक मी यामध्ये खडा मसाला वापरायचं टाळते आहे, कारण एकतर ऑफिसची गडबड असते, धांदल असते, पटापट जेवण उरकायचं असतं. आता ते करत असताना कुठे खडा मसाला शोधा, तो बाजूला काढा, दाताखाली आली की चिडचिड होते. ते सगळं टाळण्यासाठी आणि तुमच्या सोयीसाठी खडा मसाला वापरत नाही आहे मी. तुम्हाला हवा असेल तर नक्की घाला. सोनेरी रंगावर अर्थातच कांदा परतून घेऊया. चला, कांदा छान परतत आला की यामध्ये घालूयात अगदी थोडंसं ठेचलेलं लसूण. हे पण अगदी थोडासा आहे, पाव चमचा म्हणलं तरी चालेल, किंवा 2 लसूण पाकळ्या. काय खमंग सुवास तयार तो लसणाचा. यामध्ये गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट, हेही छान परतून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये आपण घालतोय पालक प्युरी. पालक प्युरी बनवण्यासाठी काय केलं, पालक सगळ्यात आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं पाणी निथळून घेतलं, माती पूर्ण काढून घ्यायची. एका कढईमध्ये अगदी छोटूसा कप पाणी घ्यायचं, 3-4 चमचे पाणी, त्यात हिरवी मिरची, लसूण घालायचं, 1 लसणाची पाकळी, हिरवी मिरची पुरेशी होते, पालकाची पानं घालायची. 5 मिनिटं फक्त छान तो पालक शिजवून घ्यायचा. पालक छान शिजला, तो थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तो शिजलेला पालक घालायचा. आता ज्या पाण्यात आपण पालक शिजवला आहे ना, ते पाणी तरी कशाला टाकून द्यायचं, गाळणी घ्यायची, ते पाणी त्यामध्ये घालायचं. काय होतं ना, गाळून का घ्यायचं, कारण थोडी माती वगैरे राहिली असेल शिजलेल्या पालकाची तर ती निघून जाईल. आणि मग मिक्सरमध्ये डुर करून त्याची छान अशी प्युरी करायची. मस्त अशी हिरवी कच्च पालकची प्युरी तयार होते. आता ही प्युरी या तयार मसाल्यामध्ये घालूयात. कमाल, बहारदार दिसते आणि एक 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्या. आता ही पालकाची प्युरी देखील आहे ना, तुम्ही 1 दिवस आधी रात्री तयार करून ठेवू शकता, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी डब्याचं काम आपलं सोपं होतं. आता हलकीशी दाटसर करूयात ही प्युरी. आता पालक बघा छान शिजत आलेला आहे. आता हा मका घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण ते दिसतंय कमाल म्हणून मग मी घालते. हा ताजा मका आहे, स्वीटकॉर्न ज्याला म्हणतात, कणीसचं येतं त्यातला, बॉईल केलेला आहे, त्यामुळे तो घातला आहे तसा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. आता पालक आहे ज्यामध्ये लोहतत्व भरपूर प्रमाणात असतं,
आणि ते शरीरात छान ॲब्झॉर्ब व्हावं यासाठी थोडंसं लिंबाचा रस हे छान एकजीव करूयात. आणि आता यावर घालूयात आपला शिजवलेला भात. भात शिजवताना मीठ घातलंय, त्यामुळे आता परत घालायची अजिबात गरज नाही. एकत्र एकजीव करायचं. मस्त रसरशीत लागतो हा पुलाव. रंग देखील बघा काय सुरेख आलाय. तर हा 2 ते 3 मिनिट छान असा परतून घेऊयात. चला, पालक पुलाव इथे आपला बनवून तयार झालेला आहे. कमाल दिसतोय. आणि काजू आत्ता मिक्स करू शकता किंवा मग डब्यामध्ये साईडला घेऊन जा आणि मग त्यावर टाकून खा. जबरदस्त लागतो चवीला. आता पुन्हा याच्यासोबत कोशिंबीर कुठली. आता हा रसरशीत पालक पुलाव आहे, तर कोशिंबीर आपण आपली खमंग करूयात, म्हणजेच खमंग काकडी. यासाठी काय करायचं, काकडी घ्यायची, चोचवून घ्यायची किंवा बारीक चिरून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, साखर घालायची, त्यानंतर त्यामध्ये घालायचं ओल्या नारळाचं भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि सगळ्यात शेवटी बारीक चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. कमाल लागते ही आदल्या दिवशी पण तुम्ही बनवून तयार ठेवू शकता. आता हे छान मिसळून झालं की फोडणी द्यायची. फोडणी करता तेल गरम करायचं. तेलामध्ये घालायची मस्त मोहरी. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये जाईल जिरं. जिरंही छान फुललं की मग हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. फोडणी छान मिसळून घ्यायची आणि ही चुरचुरीत फोडणी जाईल आपल्या खमंग काकडीवर. छान मिसळून घ्यायची आणि या पालक पुलावसोबत, म्हणजे हा हिरवा पालक पुलाव आहे, तर त्याच्यासोबत ही अशी थोडीशी पांढरट खमंग काकडी डब्यात दिसताना कॉम्बिनेशन भारी दिसतं. चला, आता करूयात साधा सुटसुटीत सोप्पा तवा पनीर पुलाव. यासाठी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया. चला, कांदा छानपैकी परतून झाला की यामध्ये घालूयात थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो. आता हे मका घालणं अगदी ऑप्शनल आहे, सीझनमध्ये आहे म्हणून मी घालते. स्वीट कॉर्न, ताजा मका. म्हणजे हा टोमॅटोसोबत छान परतला जाईल. आता हे 2-3 मिनिटं एकत्र एकजीव करून घेऊया. आता हे छान परतून झालं की थोडीशी ढोबळी मिरची नंतर घालायची, खूप ओव्हरकुक करायची नाही. त्याचा जो क्रंच आहे ना, तो तवा पुलावला खूप छान लागतो चवीला. आता यामध्ये घालूयात थोडीशी, अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट. छान ही परतून घेऊयात भाज्यांसोबत. त्या भाज्यांना थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं चवीपुरतं. मसाला नाही घालणार, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आणि आता यामध्ये घालूयात पनीर. आता पनीरवर थोडेसे मसाले घालूयात, म्हणजे पनीरला मसाले छान कोट होतील. लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला, थोडंसं मीठ. काय होतं, भाज्यांमध्ये जर आपण हे टाकलं ना मसाले, तर भाज्यांचा जो रंग आहे ना तो पूर्ण बदलला जातो. पनीरला आता छान हा मसाला लागलेला आहे. भाज्यांचा रंग आहे तसा आहे बाजूला. आता या सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात, येस, इथे गरम मसाला नाही, पावभाजी मसाला घेतलेला आहे. त्याचा जो सुवास दरवळला, मी चुकून गरम मसाला म्हणाले, तर इथे धणेपूड वापरली आहे, लाल तिखट आणि सगळ्यात शेवटी जो घातला तो पावभाजी मसाला होता. आता यामध्ये घालूयात हा शिजवलेला मोकळा भात आणि या भातावर आपण मसाले घालूयात, ज्यामध्ये आहे हा पावभाजीचा मसाला, लाल तिखट आणि थोडंसं मीठ. भात शिजवताना मीठ घातलं, त्यामुळे मीठ बेताने घाला आणि कोथिंबीर. चला, आता हे करूयात एकजीव. बघा, आता भाज्यांचा रंग मसालेदार झालेला नाही आहे. हिरवी ढोबळी मिरची तुम्हाला हिरवी दिसते, पिवळा मका तुम्हाला पिवळा दिसतो. असं मसालेदार भाज्या दिसत नाही. तेच कारण आहे की मसाले ना कायम सगळ्यात शेवटी घाला आणि ते तांदळावर, म्हणजे शिजलेल्या भातावर घाला. बहारदार दिसतोय. आता हा आपला तवा पनीर पुलाव पण बनवून तयार आहे. याच्यात आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या ठासून घालू शकता. गाजर घालू शकता, श्रावणी घेवडा घालू शकता. आवडीप्रमाणे भाज्यांचा यामध्ये वापर करू शकता. आता यासोबत कुठला बरं रायता करणार आहे किंवा
कोशिंबीरचा प्रकार तर तवा पुलावसोबत सगळ्यात बेस्ट जातं ते म्हणजे क्रीमी बुंदी रायता. आता हा क्रीमी झाला यासाठी काय करायचं, दही क्रीमी झालं पाहिजे ना, नुसतं चमच्याने फेटलं तर दही क्रीमी नाही होत. कसं होतं, एक गाळणी घ्यायची, त्याच्यात जेवढं हवं तेवढं दही घ्यायचं आणि चमच्याने ते छान गाळून घ्यायचं. म्हणजे क्विकली ते दही फार वेळ नाही लागत, ते क्रीमी होऊनच खाली पडतं चाळणीतून. आता हे क्रीमी केलेल्या किंवा फेटलेल्या दह्यामध्ये आपण सगळे मसाले घालायचे. त्यामध्ये सगळ्यात आधी घालायचं लाल तिखट, चवीपुरतं लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ. हे छान मिसळून घ्यायचं. आता बुंदी कशी घालायची, तर पाण्यामध्ये बुंदी एक 10-15 मिनिटं खारी बुंदी भिजण्यासाठी ठेवायची. बुंदी छान भिजली की ती चमच्याने निथळून घ्यायची, पाणी घालायचं नाही, आणि ही निथळलेली बुंदी त्या रायत्यामध्ये घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिसळून घ्यायचं आणि हा मस्त क्रीमी रायता बनवून तयार होतो. हा रायता आदल्या दिवशी रात्री बनवून तयार करून ठेवू शकता. आता जर कोशिंबीर तुम्हाला डब्यात न्यायची असतील तर दह्याच्या बेस असलेल्या, तर काय करायचं ना, काय होतं दह्याची चव बदलते दुपारी खाईपर्यंत. ती छान अशी थंडगार राहावी कोशिंबीर यासाठी काय करायचं, डबीमध्ये भरायची आणि ही डबी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरला ठेवायची. फ्रीजरला ठेवल्यामुळे त्या कोशिंबिरीचा होतो बर्फ, आणि तुम्ही सकाळी ती कोशिंबीरची डबी काढून घेतली तर दुपारपर्यंत ती रूम टेम्परेचर राहते आणि तशीच थंडगार राहते, चव बदलत नाही आणि खायलाही बहारदार लागते. आता पुढचा प्रकार तो म्हणजे दही बुत्ती किंवा दही भात. आता काय ना, खूप छान आठवण आहे, याची रेसिपी मी आधी पोस्ट केलेली आहे, इंग्रजी चॅनलवर आहे, मराठी चॅनलवर आहे. पण खूप छान याचं एक गोष्ट ना, की मोठं कुटुंब आहे, मामी मावशी अशा ग्रुप करून टूरला जात असतात, वर्षातून 2 तरी त्यांच्या अशा लॉंग वेकेशन होतात. मग यावेळेस 2-2 दिवस ट्रेनच्या प्रवासात जातात. मग त्या काय करतात, दह्यामध्ये तो भात कालवतात, हवेत ते फोडणी तडका मसाले घालतात आणि सगळ्यात शेवटी त्या डब्यामध्ये चमचाभर दही टाकतात आणि फोडणी सेपरेट एका डबीत नेतात. यामुळे काय होतं ना, की हा प्रवासासाठी दहीभात जेव्हा नेला जातो, रात्री त्या मोस्टली बसतात, रात्री किंवा पहाटे, तर हे विरजन जे नंतर घालतो त्यामुळे जेव्हा खायचं म्हणजे 10-12 तासानंतर जर तुम्हाला खायचं असेल तर तो दहीभात छान सेट होतो, आंबट होत नाही प्रवासामध्ये जरी असलं तरी, आणि नंतर त्यात खमंग फोडणी टाकून किंवा तळलेली मिरची टाकून कमाल होतो. म्हणजे प्रवासासाठी तुम्हाला काही असं पोटभरीचं गोष्ट न्यायची असेल ना, दहीभात परफेक्ट या पद्धतीने तुम्ही करून बघा, अजिबात आंबट होत नाही आणि परफेक्ट बनतो. तर सगळ्यात आधी इथे 1 कप मी दही घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात साखर आणि चवीपुरतं मीठ. आता सगळे जिन्नस आपण यामध्ये नाही घालणार आहोत, स्टेप बाय स्टेप घालणार आहोत. आता हे दही छान फेटून घेऊयात. दही छान फेटून झालं की यामध्ये शिजवलेला भात घालायचा. आता हा आहे ना, छान असा मऊ शिजवलेला भात आहे, मोकळा असा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे, पण शक्यतो दही भाताला असा मऊ शिजवलेला भात घालायचा. हा यामध्ये कालवून घ्यायचा आणि आता पुढची प्रोसेस करू. हवं तर याचं छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं दूध घालू शकता, पण गरज नाही आहे कारण दही छान फेटून घेतलं आहे. चला आता यावर खमंग फोडणी घालायची, तेही स्टेप बाय स्टेप करूयात. सगळ्यात आधी काजू तळून घेऊयात. या दही भातावर हे तळलेले काजू कमाल लागतात, नाही घातले तरी चालतील, मला आवडतं म्हणून मी घालते. आता काजू टाकून नका नेऊ, तळून असे बाजूला ठेवून छोटूशा डब्यात घेऊन जा, म्हणजे त्याचा क्रंच तसाच राहतो. आता हे तळलेले काजू काढूयात एका डिशमध्ये. आता यामध्ये आपण घालूयात ही तळणीची मिरची, सांडगी मिरची देखील बनवलं जातं. ही घरी कशी बनवायची याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा. ही नुसती अशी ना खरमंग खरपूस तळून घ्यायची, मायक्रोवेव्ह जरी केली ना तरी ती कमाल होते, पटकन तळली जाते आणि त्यामुळे तेलात टाकली की लगेच काढायची. आणि तेलात तळायची नसेल तर थोडं चमचाभर तेल लावा, चोळा आणि 1 मिनिट मायक्रोवेव्ह करा. ही तळलेली मिरची एवढी चुरचुरीत होते ना, नंतर दही भात खाताना ही साईडला न्यायची, दह्या भातात चुरून टाकायची, कमाल लागते तशी पण. आता फोडणी, यामध्ये मोहरी, जिरं, फोडणी अशी ना खमंग बसली पाहिजे, हिंग आणि आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, हा फोडणीत घालायचा म्हणजे मिरची बाधत नाही.
छान परतून घ्यायचं. काय खमंग सुवास तरवळतोय या ठेच्याचा. आणि आल्याची चव दह्याच्या कुठल्याही पदार्थात आहे ना कमाल लागते. आता सुकी लाल मिरची गॅस बंद करते आणि कढीपत्ता. अशी बहारदार आपली खमंग अशी दही बुत्तीची फोडणी तयार आहे. आता ही खमंग अशी फोडणी घालायची आहे या दही भातावर. कोथिंबीर मिसळून घेऊयात. बहारदार कमाल. आणि आता आपला हा दही बुत्ती किंवा दही भात पण बनवून तयार आहे. सेपरेट डबीमध्ये तुम्ही तळलेली मिरची आणि काजू घेऊन जा. आणि त्याचबरोबर मिरगुंड असेल तर क्या बात आहे. तळलेले मिरगुंड चुरून त्यामध्ये मिरची कमाल लागतं. आता याच्यासोबत रायत्याची अजिबात गरज नाही. तुम्ही सॅलड नेऊ शकता. तळलेली मिरची आणि काजू छोट्याशा डबीत बाजूला घेऊन जाऊ शकता. तर असे होते आपले खमंग असे 4 भाताचे प्रकार जे तुम्ही डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. काय होतं कधी कधी स्टमक अपसेट असतं, काही अतिसार झालेला असतो, तर तेव्हा हा दहीबुत्ती किंवा भाताचा प्रकार प्रचंड छान आहे. आदल्या दिवशी देखील तुम्ही तयार करून घेऊन जाऊ शकता. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.